सिनेमा, नाटक, मालिका, वेब सिरीज या सर्व क्षेत्रात मुक्तविहार करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे नीनाताई कुलकर्णी। त्यांचा उल्लेख प्रगल्भ अभिनेत्री असा केला जातो। त्यांनी वयाच्या 10व्या वर्षापासून सुरू केलेला अभिनयाचा प्रवास आजतागायत अविरत चालू आहे। साच्यात घरात, आधारस्तंभ, सवद माझी लाडकी, उत्तरायण, मोगरा फुलला, आई, गोदावरी, संगीत मान अपमान या मराठी चित्रपटांमध्ये नीना कुलकर्णी यांनी काम केलंय। तसेच बादल, नायक, पहेली, गुरु, रण, फिर भी दिल है हिंदुस्तानी, मेरे यार की शादी है, हसी तो फसी या हिंदी सिनेमातही त्या झळकल्या आहेत। त्यांनी काम केलेल्या मालिकांबद्दल बोलायचे तर हिंदीत त्यांनी कयामत, ये है मोहब्बत, मेरी माँ या हिंदी, तर मराठीत अधुरी एक कहाणी, देवयानी, लज्जा, राजा शिवछत्रपती यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले। नीना कुलकर्णी यांचे पती सुद्धा अभिनेते होते। सुरुवातीला नाटकात काम करताना नीनाताईंची ओळख दिलीप कुलकर्णींबरोबर झाली। या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले। नंतर 1980 साली त्या दोघांनी विवाह केला। दिलीप कुलकर्णी यांनी एका घरात होती या नाटकातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती। पुढे बखर एका राजाची, अफलातून, घरोघरी ही त्यांची नाटके खूप गाजली होती। त्यानंतर त्यांनी आपला मोहरा सिनेमा क्षेत्राकडे वळवला। त्यांनी परिंदा, विनाशक, पुरुष आणि सर्वसाक्षी, थोड़ा सा रूमानी हो जाए, मेरी बीवी की शादी या हिंदी, तसेच राजा, आई, विनायक, चौकट राजा, रात्र आरंभ, राजाने वाजवला बाजा या मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय। आई या चित्रपटात या नवरा बायकोने एकत्र काम केलं होतं। दिलीप आणि नीना यांचा सुखाचा संसार चालू होता। त्यांना सोहा आणि दिविज नावाची मुले झाली। मात्र दुर्दैवाने 2 मुलांच्या जन्मानंतर काही वर्षातच दिलीप यांचे हृदयविकाराने निधन झाले। दिलीप यांच्या निधनानंतर नीनाताई एकट्या पडल्या होत्या। दोन्ही मुलांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती। नीनाताईंसाठी हा काळ खूप कठीण होता। दिलीप यांच्या निधनानंतर 1 वर्ष त्यांनी काहीच काम केले नाही। पुढे त्यांनी स्वतःला सावरले आणि पुन्हा काम करायला सुरुवात केली। अधुरी एक कहाणी या मालिकेद्वारे त्यांनी अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं। पतीची साथ सुटल्यानंतर न खचता आपल्या 2 मुलांचा सांभाळ करण्यासाठी नीना कुलकर्णी धडपड करत राहिल्या। मुला-मुलींचे करिअर घडवण्यासाठी त्यांनी दिवस-रात्र एक केली। चित्रपट, नाटक, मालिका अशा सर्व क्षेत्रात काम करून त्यांनी आपल्या मुलांना काही कमी पडू दिलं नाही। आता त्यांची मुले मोठी झाली असून दोघेही आपापल्या क्षेत्रात खूप यशस्वी झाले आहेत। अशा प्रकारे या लढवय्या अभिनेत्रीने वाईट परिस्थितीत खचून न जाता धीराने परिस्थितीला तोंड दिले आणि एकटीने दोन्ही मुलांचे संगोपन केले।